आपले धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार। आज दिनांक 11/9/17 ठळक घडामोडी। हायटेन्शन लाईनच्या रंगाई चाळ येथे चिंचणी माहेरका देवी मंदिर रंगरंगोटी करताना लागला शॉक, 2 तरुणांचा झाला अंत। धुळे जिल्हा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघर्ष समिती धुळेतर्फे 1 दिवसांचे केले माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। जलयुक्त शिवार अभियान सन 2016 ते 17च्या वन तलावाचा भ्रष्टाचाराबद्दल केले ढोल बजाव आंदोलन। वन विभाग कार्यालयाच्या गेटजवळ रामालय ग्रुप धुळेकडून माननीय जिल्हाधिकारी सो व माननीय SP साहेब सो यांना सुमित मिस्त्रीला मारहाण केल्याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिले निवेदन। भारतीय विद्यार्थी मोर्चा दिनांक 17 सप्टेंबर 2017 रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत विद्यावर्धिनी महाविद्यालयात साक्री रोड येथे शिबिरांचे केले आवाहन। बातमी क्रमांक 1। रंगाई चाळ चित्तोड रोड येथील चिंचणी देवी मंदिराला रंगरंगोटी करताना हाय टेन्शनच्या लाईन मंदिराजवळ गेल्याने कलर देताना 2 तरुण मयत जागीवरच ठार झाले। मृतांचे नाव असे: एक गोरख पांडुरंग बोरसे, बादल रामचंद्र मोरे हे दोघे तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला आणि नितीन मेजर म्हणून हा व्यक्ती जखमी झाला। जमनागिरी येथे राहणारे मयत व्यक्ती होते। असे बेजबाबदार हायटेन्शन लाईनला या 2 तरुणांना कोण जबाबदार आहे? भरवस्तीत हायटेन्शन लाईन सुरू ठेवण्याचा अधिकार आहे का? असे जनतेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती। कारण नसताना तरुण गरीब दगावले, याला जबाबदार कोण आहे? बातमी क्रमांक 2। धुळे जिल्हा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संघर्ष समिती धुळेतर्फे आज दिनांक 11/9/17 रोजी माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या गेटसमोर 1 दिवसांचे धरणे आंदोलन केले। जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर टप्प्याने मोर्चाचे आयोजन करू, असे संयोजकांनी सांगितले। शिक्षक व शिक्षकेतरांना वैयक्तिक मान्यता मिळण्यासाठी 2009 पासून ते आजपर्यंत नियुक्तीचा प्रस्ताव माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांच्या कार्यालयात प्रलंबित आहेत, म्हणून 2009 पासून वेतन व भत्ते मिळाल्यापासून वंचित आहे। यासाठी 1 दिवसांचे धरणे आंदोलन केले। या आंदोलनाला हबीब बुरेमान सर, शकील शहीद, साबिर शेख, डॉक्टर अकील अंसारी, जावेद हबीब सर, खलील अंसारी असे अनेक मान्यवर या उपोषणाला उपस्थित होते। अप्रूवल की मान्यता अभी तक यहाँ से शिक्षण खाते से नहीं मिली है, जबकि महाराष्ट्र शासन ने साफ आदेश कर दिया है कि अल्पसंख्यक शिक्षण को, अल्पसंख्यक संस्थाओं में जो शिक्षक भर्ती किए गए उनको ताबड़तोड़ मान्यता दी जाए, उनका ताबड़तोड़ अप्रूवल किया जाए, लेकिन अभी तक उनको अप्रूवल नहीं दिया जा रहा है। तो बहुत सारे शिक्षण संस्था ने हाई कोर्ट में गए, हाई कोर्ट में स्पष्ट आदेश दिया है कि अल्पसंख्यक शिक्षकों को उनकी मान्यता दी जाए, उनका अप्रूवल मंजूर किया जाए, लेकिन अभी तक यहाँ के शिक्षण अधिकारी और शिक्षण संस्था का शिक्षण कार्यालय के अधिकारी अभी तक लापरवाही बरत रहे हैं। अल्पसंख्यक संस्था में लगे हुए शिक्षकों की मान्यता अभी तक दी नहीं गई है। इसके लिए आज हम यहाँ उपोषण पर बैठे हैं। कलेक्टर को भी मेमोरेंडम देंगे। अगर अभी भी हमारा मसला हल नहीं किया गया तो आज हम 50-60 लोग बैठे हैं, लेकिन कल हज़ारों का मोर्चा हम कलेक्टर ऑफिस पर अल्पसंख्यक समाज का लाएंगे और हमारी मांगनी को पूरी करने के लिए हम प्रयत्न करेंगे। बातमी क्रमांक 3। जलयुक्त शिवार अभियान सन 2016-17 मधील निकृष्ट दर्जाचा तलाव वन तलाव निर्माण कामात दोषी ठरलेल्या संबंधित तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी धुळे श्री SR पाटील वनपाल व वनरक्षक यांच्यावर तात्काळ निलंबन केले पाहिजे। महाराष्ट्र शासनाची ₹21,91,275 रुपयांची भ्रष्टाचार झालेले नुकसानीचे भरपाई वसुलीचे आदेश त्वरित पारित होण्याच्या मागणीसाठी दिनांक 11 सप्टेंबर 2017 रोजीपासून माननीय मुख्य वनरक्षक प्रादेशिक धुळे कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करणार आहेत। श्री सुनील भगवान पाटील संपादक आपलं नव राज्य, श्री दिलीप पुंडलिक शिंदे संपादक सा निवारण, विजय कौतिक वानखेडे संपादक सारणी प्रकल्प धुळे, श्री सुरेंद्र गोपीचंद पाटील संपादक सा संस्था संचलन धुळे हे ढोल बजाव आंदोलन जलयुक्त शिवार अभियानामध्ये सन 2017च्या वर्षात वन विभागाच्या माध्यमातून खास करून धुळे वन परिक्षेत्रामध्ये राबविण्यात आलेल्या गडतळ वनतलाव निर्माणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचं वन खात्याच्याच विभागीय वन अधिकारी, दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे ठपका ठेवला असताना सुद्धा वरिष्ठ पातळीवर आज अखेर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे। वास्तविक 21,91,000 रुपयाची जबाबदारी ही फिक्स करण्यासारखी परिस्थिती निर्माण असताना सुद्धा या ठिकाणी वन विभागातील भ्रष्ट अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक यांना सोयीस्कररित्या वाचवण्यात येते आहे।
आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रत्यक्षरित्या काळेमा फासण्यात येत आहे। आणि या सरकारने खऱ्या अर्थाने ही योजना ज्या लोकांसाठी राबवलेली आहे, मग तो शेतकरी असो किंवा वना खात्यामध्ये असणारा प्राणी असो, म्हणजे ज्या सजीव प्राण्यांसाठी ही योजना राबवली आहे त्यांना तो मूळ हेतू साध्य नव्हता। विशेष करून जे काही वनतलाव निर्माण करण्यात आले, बऱ्याच वनतलावांना कॅचमेंट एरियाच नाही आहे, त्यामुळे येणारं त्याच्यामध्ये तेवढं पाणी पण येणार नाही आहे। आणि काही ठिकाणी फ्लँक वॉल आणि गाईडबंड हे ज्या सिमेंटचे जे कामं आहेत ते जमिनीच्या खाली केलेले आहेत, काही ठिकाणी इतके निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत। हे आम्ही तक्रारदार म्हणून सांगत नाही, आम्ही तक्रार केल्यानंतर शासनाने जी समिती नियुक्त केलेली होती त्या समितीने जे काढलेले हे निष्कर्ष आहेत, त्यावरही वरिष्ठ पातळीवर याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही आहे। म्हणून या ठिकाणी मी ढोलबजाव आंदोलनाची नोटीस ही 28 ऑगस्टला दिलेली होती, पण जिल्हा प्रशासनाने 37(3) जारी असल्यामुळे आम्हाला ढोलबजाव आंदोलनामध्ये त्यांनी परवानगी नाकारलेली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन आमच्या सनदशील मार्गाने या ठिकाणी करत आहोत। डफळेचा हे आम्ही प्रतिकार स्वरूपात केलेला आहे, त्याचा कुठल्याही पद्धतीचा उपसर्ग हा शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण होऊन आलेला नाही। बातमी क्रमांक 4 रामालय ग्रुप धुळेतर्फे आज दिनांक 11/9/17 रोजी माननीय जिल्हाधिकारी सौ व माननीय SP PM रामकुमार सौ यांना निवेदन देताना सांगितले की सुमित मिस्त्रीला मारहाण करणारे पोलिसांवरती कारवाई करावी, कारण या पोलिसांनी कुठलीही शहानिशा व चौकशी न करता कॉलर पकडून आग्रा रोड पोलीस चौकीमध्ये आणले। सुमितने त्यांना सांगितले माझी भानगड नव्हती, आमचा गणपती होता म्हणून मी थांबलो होतो, परंतु त्यांनी त्याचे कुठलेही एक ऐकले नाही। ही घटना होत असताना त्यांचे वडील शहर पोलीस चौकीला आले असता त्यांना भेटू दिले नाही व ते स्वतः SP साहेबांना विनंती केली। 5 ते 10 मिनिटात सोडतो असे आश्वासन दिले, त्याप्रमाणे सुमितला सोडले, परंतु लगेच कमांडो पोलिसांनी चौकीत बोलवले सर्वांनी बेदम मारहाण केली असे सुमितचे म्हणणे आहे। हे निवेदन देताना गणेश बापू मोरे, वाडिले सर, ॲडव्होकेट चौधरी बापू, प्रमोद चौधरी, भैया करंका, जोसेफ मलबारी, भानुभाऊ व अनेक कार्यकर्ते हे निवेदन देण्यासाठी 2017 रोजी गणपती विसर्जनाच्या दिवशी महेश भाऊ मिस्त्री यांच्या मुलाला मारहाण झाली पोलिसांमार्फत। त्या संदर्भात महाशय जिल्हाधिकारी यांना रामालय ग्रुपतर्फे निवेदन सादर करण्यासाठी सर्व ग्रुपचे सदस्य आलेले आहेत। ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि ही जी दडपशाही चालली आहे याला कुठेतरी वाचा फोडली गेली पाहिजे, म्हणून आम्ही जिल्हाधिकारी यांना आज सर्व सदस्यांनी निवेदन दिले। धन्यवाद। होती बातमी क्रमांक 5 भारतीय विद्यार्थी मोर्चा बेरोजगारांसाठी तिसरे अधिवेशन दिनांक 17/9/17 रोजी सकाळी 11 ते 2 पर्यंत विद्यावर्धिनी कॉलेज पटांगणात भरणार आहे। शिवदास मोरे यांनी जाहीर आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे। प्रमुख अतिथी वंदनाताई भांबरे, विनोद बेडसे, काशीनाथ ढोडरे, संदीप पाटोळे, राहुल जाधव, PZ रणदिवे, जयसिंग पावरा, SD सावंत, शैलजा देवकर, महादेव जमदाडे असे उपस्थित मोर्चा राज्य कोषाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा युवा आणि बेरोजगार यांच्या संयुक्त विद्यमानाने तिसरे धुळे जिल्हास्तरीय अधिवेशन दिनांक 17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेस आयोजन केलं आहे। तरी विद्यावर्धिनी महाविद्यालय या ठिकाणी आहे। तर या अधिवेशनामध्ये विद्यार्थी युवा आणि बेरोजगार यांच्या समस्यांचं जे काही असेल तर त्या समस्यांचं जाणून घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी युवा आणि बेरोजगार यांना मी अपील करतो की त्यांनी या अधिवेशनामध्ये उपस्थित राहून त्या ठिकाणी आपल्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो।